वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्सच्या या अड्ड्यावर मला विलक्षण संताप आला आहे. का आज पार्टी नाही केली? हे तू माझ्या शासन मागू नको. हा गब्बर किती खतरनाक है माहिती नहीं तुला अजून. यहाँ से 50 कोस दूरी पर जेव्हा बच्चा रडतो ना तेव्हा त्याची माँ त्याला सांगते, बेटा रडू नको, नाहीतर गब्बर येईल. अरे आता अख्ख्या महाराष्ट्रात जेव्हा छोटा लहानसा बाळ रडतो ना तेव्हा त्याची आई म्हणते, बाळा नको रडू बाळा, माहितीये वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स येऊन राहिले. मग तो बाळ हसतो, माझ्या गब्बडू रडू नको रे बाळा. एक काम करते, आता मी तुला एक डान्स दाखवते. सांग बरं पुढचं कोण येतंय रे माझी गबडी? प्लीज सचिन अंकल. इस कुर्सी पर जो डमी आने वाला था वो भी नहीं आया है, तो हम क्या करेंगे? Naturally. Piyush, could you please help? तर आपला पुढचा पंटर आहे ऐश्वर्या शिर्के. दिल जलों का दिल जला के क्या मिलेगा दिलरुबा. दिल जलों का दिल जला के क्या मिलेगा दिलरुबा. दिल ने मेरे दिल से तेरे, दिल ने मेरे दिल से तेरे हाल दिल भर कह दिया. दिल जलों का दिल जला के क्या मिलेगा दिलरुबा. सुन ले दिल की तू सदा. दिल ने मेरे दिल से तेरे, दिल ने मेरे दिल से तेरे हाल दिल भर कह दिया. दिल जलों का दिल जला के क्या मिलेगा दिलरुबा. दिल जलों का दिल जला के क्या मिलेगा दिलरुबा. सचिन काका हे काय झालं? नाही काही झालेलं नाही आहे. ते खूप कॉन्सियन्शियस ऍक्टर आहेत. पियुष, यू मे गेट अप. तुला मोठं होऊन डॉक्टर बनायचं आहे का? हो. तर मग तू आपल्या फ्रेंडला कोणतं इंजेक्शन दिलं?
डॉक्टर कडे आम्ही एकदा गेलतो तर तेव्हा मी बघितलं की इंजेक्शन देतात, तर मी माझ्या फ्रेंडला बोलवलं आणि त्याला पेन मारला. तर सचिन काका, तुम्हाला कसं वाटलं याचा डान्स? एक्सलंट. थँक्यू. म्हणजे जो ऍटिट्यूड होता ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तो अप्रतिम होता. तो बदला घ्यायचा आहे. तो बदला म्हणजे कसलाही असू शकतो. कदाचित तुमच्या फॅमिलीला त्यांनी मारलेला आहे, किंवा तुमच्या हिरोला त्यांनी मारलेला आहे, किंवा कोणालाही असं. तर त्याचा बदला घ्यायला तुम्ही आलेला आहात. आणि ज्या प्रकारे तुम्ही मध्येच कुठेतरी जाऊन असं डोळ्याला असं पण केलं, त्यात एक कम्प्लीट गोष्ट सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. आणि तो खूप सफल प्रयत्न होता असं मला वाटतं. कॅबरे ज्याला आपण म्हणतो, कॅबरे म्हणजे काय की कोणत्याही डान्सला जर कथा जोडलेली असेल तर आपण त्याचं नाव कॅबरे असं ठेवतो. इट्स अ फ्रेंच वर्ड, बट ते खूप छान सादरीकरण तुमचं झालं आणि तुम्ही डान्सही अप्रतिम केलात. थँक्यू सर. आणि तुमच्याकडनं काल सर्वांना एक खूप चांगली अशी गोष्ट शिकायला मिळालेली आहे, शेअरिंगची. तुम्ही ज्या प्रकारे शेअर करता सगळ्या गोष्टी. मी सर्व माझ्या लहान मित्रांनाही सांगू इच्छितो की जे काय आपल्याकडे असेल ते शेअर करा. आपली शाळेची गेल्या वर्षाची पुस्तकं असतील, ती जी मुलं पुस्तकं विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत ती पुस्तकं पोचवा, खेळणी पोचवा. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सगळं करू शकता आणि त्यातून मिळणारा आनंद हा सर्वात मोठा आनंद असतो. मला एक गोष्ट छोटीशी आठवली की एका लहान मुलांनी परमेश्वराला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की देवा, मी तुला कधी पाहिलं नाही. तू काळा आहेस की गोरा आहेस मला माहित नाही. तर मी तुला एक कागद पाठवतोय आणि एक पेन्सिल पाठवतोय. तू तुझं स्वतःचं चित्र काढ आणि मला पाठव, म्हणजे मला कळेल की तू दिसतोस कसा. हे पत्र जेव्हा पोस्टात गेलं तेव्हा पोस्टात लोकांना कळे ना की ते पत्र द्यायचं कोणाला. तर एका पुजाऱ्याला त्यांनी ते पत्र दिलं तिथल्या लोकांनी. आणि ते पत्र पुजाऱ्यांनी वाचल्यानंतर पुजाऱ्यांनी त्यावर उत्तर लिहिलं आणि पाठवलं. ते उत्तर असं होतं की बाळा, मी काळाही नाही आहे, मी गोराही नाही आहे, पण तुला जर हे समजायचं असेल, हे जाणून घ्यायचं असेल की मी कसा दिसतो, तर एक कुठलं तरी चांगलं काम कर आणि आरशासमोर जाऊन उभा राहा, मी तसाच दिसतो. सचिन काका, मार्क्स. येस. वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.